कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय हो, काय झालं? बरं वाटत नाहीये का? इथे येऊन का बसलात? झोप नाही का झाली नीट? तसं काही नाहीये ग सुशीला, मला ना वसूची खूपच काळजी वाटते ग। अहो, ती आपल्या सासरी सुखरूप आहे। शार्दूलनी काही म्हटलं ना तरी आकाशराव तिच्या केसालाही धक्का लागू देणार नाहीत। सुशीला, आपण फक्त प्रार्थना करायची। हे बघ, 100 वर्ष आयुष्य वसूचाच फोन आहे। हॅलो बाबा, कामात आहात का हो? शेग, चहा पितोय आता आम्ही। आई पण तिथेच असेल ना? हो हो, बरं झालं, मला तुमच्या दोघांशी बोलायचं, जरा स्पीकरवर टाका ना फोन। हो हो, हा बोल वसू। परत काही त्रास वगैरे नाही ना? नाही नाही, त्रास कसला, एक सल्ला घ्यायचा होता म्हणून फोन केला। हा बोल ना। बाबा, मी आकाशरावांना सगळं खरं सांगायचं ठरवलंय शार्दूल बद्दल। का ग, म्हणजे असं अचानक घाईनी का? काही झालंय का? आकाशरावांना काही संशय वगैरे आलाय का? नाही हो बाबा, उलट दिवसेंदिवस आमचं नातं अजूनच घट्ट होत चाललंय। मला वाटलं नव्हतं कधी असं होईल। अगं, मग ही चांगलीच गोष्ट आहे ना, मग घाई का करतेस? कारण मला सतत खूप गिल्टी वाटत असतं। मला असं वाटतं की मी फसवतेय त्यांना, आणि मग दोघांना माहितीये नात्यात जर प्रामाणिकपणा नसेल तर काहीच उपयोग नाहीये। तुम्ही लग्नाआधी जे म्हणत होतात ना, ते अगदी खरंय। आकाशराव खरंच खूप चांगले आहेत, आणि मला आतून असं वाटतंय की मी जर त्यांना जे काही आहे ते सगळं खरं सांगितलं ना तर ते मला नक्की समजून घेते, आणि मी पुन्हा एकदा नव्या नोटवर आमच्या नात्याची सुरुवात करू शकते। मी कुठे चुकत तर नाहीये ना? आता वसुंधराला मी शोधणार। हॅलो, हा बोल वसू, ऐकतो आम्ही, बोल। आकाशरावांशी बोलू ना? मला वाटतंय की घाई नको करायला। नाही वसू, मला वाटतं तुझ्या जे डोक्यात आलंय, मनात आलंय ते बरोबर आहे। बाहेरून कुठून तरी काहीतरी कळण्यापेक्षा तुझ्याकडनंच त्यांना कळलेलं जास्त बरं, नाही का? नाही, आता तुला जे योग्य वाटेल ते कर। नाही म्हणजे त्यांना हे सगळं सांगितल्यावर ते थोडे रागावतील, नाराज होतील, पण तुला सावरून घेतील। आणि वसू, आमच्या दोघांच्या वतीनं त्यांना सॉरी म्हण। थँक्यू बाबा, तुमच्याशी बोलून खूप बरं वाटलं मला। मी आजच त्यांना सगळं सांगते। सांभाळून ग। गुड लक, आणि काही लागलं तर आम्ही आहोत पाठीशी तुझ्या। हो, बोलून झाल्यावर नक्की कळवेन। हो हो, काळजी घे बाळा। बाय बाय बेटा। कुठे चालली आता? वसुंधरा, काय ग? हा, कुठे? आत्या, जरा बाहेर जाऊन येते। बाहेर? बाहेर काय? अगं, घरात किती कामं पडलेली आहेत, आणि जेवणाचं कोण बघणार मला सांग? मी आलेच, 1 मिनिट। अहो नाही, आता मागे हटायचं नाही। अहो, मी पण माझ्या मीटिंग्स कॅन्सल केल्यात ना। पण जेवणाची तयारी। हो, पण तुम्ही नसताना पण जेवण व्हायचंच ना। वहिनी आहे, ती मॅनेज करेल। हे बघा, सारखं सारखं आपल्याला असं चान्स मिळत नाही। काय खुसफुस करताय दोघं? आत्या, मला जावं लागेल, मी आल्यावर सगळी कामं करते। अगं पण आत्या, थँक्यू समजून घेण्याबद्दल। चला, बाय बाय।
गुड मॉर्निंग आत्या. गुड मॉर्निंग. तुमच्यासाठी चहा करते. अगं हो का? किती ग करशील तू? बापरे, सगळी कामं तुलाच करावी लागतात नाही? बिचारी आवनी. काय झालं आत्या? आज अचानक इतकी काळजी, इतकं कौतुक का बरं? अगं अचानक कुठे? मी बोलत नाही म्हणजे मला काही दिसत नाही, काही जाणवत नाही असं थोडंच आहे. मला काळजी आहेच तुझी. अगं आता तुझ्या सासूच्याने तर काही काम होत नाही आणि तुझी जाऊ ती गेली नवऱ्यासोबत फिरायला, म्हणजे सगळी कामं तुझ्यावरच ना ग. हो त्यात काय आत्या, नवीन नवीन लग्न झालंय ना त्यांचं, मग एकत्र वेळ नको घालवायला त्यांनी. आणि इतकी काळजी वाटतेच माझी, तर येत जा अधून मधून किचन मध्ये माझ्या मदतीला. गप बस, खा गपचूप. तुमच्या आधी मीच करायचे या घरातली कामं. सांधे दुखी आहे म्हणून, नाही तर एकटीने केली असती सगळी कामं. तुझ्या भल्याचं बोलायला गेले तर मलाच उलट उत्तर देतेस. इडली दे, हा देते देते. चहा पण दे, हो देते. आणि सॉरी पण म्हण. सॉरी आत्या, हा, सॉरी. तू ग अभ्यास झालाय का तुझा? हा, खूप दिवसांनी आलोय मी या गार्डन मध्ये. चिनमनू लहान होत्या ना तेव्हा नेहमी इथे यायचो. अच्छा, छान आहे हो खूप जागा. सॉरी, ते बघितलं नाही मी. जरा जपून चाला. ऍक्च्युली हे शूज ना फॉर्म. चुकीचे शूज घालून आलोय गार्डन कडे. ओके. ही जागा लक्षात आहे तुम्हाला? आपली दुसरी भेट. मला खूप काही बोलला होता तुम्ही. अजूनही ती चिमटी दुखते मला कधी कधी. सॉरी. नाही पण तुम्ही माझा हात पकडला ना तरच बरं आहे, नाही तर परत एकदा पाय घसरेल माझा. घरटे जीवाचे बांधूया पुन्हा जरा, डोळ्यातून मायेचा वाहू लागला जरा. नाही घसरणार. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.